नमस्कार मित्रांनो, आपले मनपूर्वक स्वागत आहे. आपल्या भक्तिमय प्रवासात आज आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत पवित्र आणि प्रभावशाली व्रत, मोहिनी एकादशी. ही एकादशी केवळ उपवास नाही, तर मनातील वाईट विचार, मोह आणि पापांचा नाश करणारी एक दिव्य साधना आहे. एकदा युधिष्ठिर आणि भगवान श्रीकृष्ण यांना विचारले, हे माधवा, वैशाख महिन्यात येणाऱ्या शुक्ल पक्षातील एकादशीचे महत्त्व काय आहे? तिची कथा आम्हाला सविस्तर सांगा. तेव्हा भगवान श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले, हे धर्मराज, ही एकादशी मोहिनी एकादशी म्हणून ओळखली जाते. तिचे महात्म्य अतिशय अद्भुत आहे. कृष्ण पुढे सांगू लागले, प्राचीन काळी एका सुंदर नगरीत सुधानगरी नावाचे राज्य होते. त्या राज्याचा राजा होता सत्यकेतू, धर्मप्रिय आणि न्यायी. त्या राज्यात विप्रसेन नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. तो खूप दानशूर आणि भगवंताचा भक्त होता. पण त्याचा मुलगा मदन मात्र वाईट संगतीत पडला होता. तो जुगार, मद्य आणि चुकीच्या मार्गावर गेला होता. वडिलांनी खूप समजावले, पण त्याने ऐकले नाही. शेवटी त्याला घराबाहेर काढण्यात आले. घर सोडल्यानंतर मदन पूर्णपणे एकटा पडला. त्याने चुकीच्या मार्गाने पैसे कमवायला सुरुवात केली. चोरी, फसवणूक. एक दिवस त्याला पकडण्यात आले, पण वडिलांच्या चांगुलपणामुळे त्याला सोडून देण्यात आले. तरीही त्याचे वर्तन बदलले नाही. शेवटी तो जंगलात जाऊन राहू लागला. एक दिवस खूप भुकेला आणि तहानलेला असताना तो एका आश्रमाजवळ पोहोचला. तिथे एक तेजस्वी ऋषी ध्यान करत बसले होते. मदन त्यांच्या पायाशी पडला आणि म्हणाला, गुरुवर, मी खूप पाप केले आहेत. मला मुक्त होण्याचा सोपा मार्ग सांगा. ऋषीने डोळे उघडले आणि शांतपणे म्हणाले, हे पुत्र, तुझ्यासाठी एकच उपाय आहे, मोहिनी एकादशी व्रत. त्यांनी त्याला व्रताची विधी सांगितली. उपवास करणे, भगवान विष्णूची पूजा करणे, मन शुद्ध ठेवणे. मदनने पहिल्यांदाच प्रामाणिकपणे व्रत केले. त्या दिवशी त्याने कोणतेही वाईट विचार मनात आणले नाही. हळूहळू त्याच्या मनात बदल होऊ लागला. त्याला आपल्या चुका समजायला लागल्या. काही काळानंतर तो पूर्णपणे बदलला. तो पुन्हा भक्ती मार्गावर आला. त्याने आपले आयुष्य चांगल्या मार्गासाठी समर्पित केले. दान, सेवा आणि सत्य याचा मार्ग त्याने स्वीकारला. काळानुसार त्याचे सर्व पाप नष्ट झाले आणि मृत्यूनंतर त्याला दिव्य लोकांची प्राप्ती झाली. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे युधिष्ठिर, मोहिनी एकादशी व्रत केल्याने मनातील मोह नष्ट होतो आणि मनुष्याला शांती व मोक्ष मिळतो. या व्रताचे महत्त्व इतके मोठे आहे की याची कथा ऐकली किंवा सांगितली तरी मोठे पुण्य मिळते. मित्रांनो, आपल्या जीवनातही कधी ना कधी चुका होतात, पण योग्य वेळी घेतलेला निर्णय आपले जीवन बदलू शकते. मोहिनी एकादशी आपल्याला शिकवते, वाईट सवयी सोडा, चांगल्या मार्गावर जा आणि भगवानावर श्रद्धा ठेवा. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच भक्तिमय कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या सर्वांना मोहिनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.